आता ब्रेकफास्ट करायचं आहे, पण इथे ना हायवेला गाड्या उभ्या आहेत कंटिन्युअसली. काय माहिती काय झालं हायवेला, बघावं लागेल. हे इकडं झालेलं आहे ॲक्सिडेंट, त्याच्यामुळे हायवे ना जाम झाला. हॅलो फ्रेंड्स, टोरेंट पॉवरची चार्जिंग स्टेशन. आता आम्ही आहे ना इकडे आलो आहे, कपडा मार्केट, न्यू बॉम्बे टेक्स्टाईल. हे बघा आतमध्ये आहे ना ॲम्बिशियस आहे असं. हे बघा आता पुन्हा ह्या रोडवरती जातो. हे बघा कसा रोड आहे बॉम्बे. नमस्कार मंडळींनो. आदित्य काही झाडी, काही डोंगर. हे गुड मॉर्निंग गाईज. हा बघा हा हायवे आज, आणि इकडं आपली गाडी उभी आहे पार्किंगला EV. अजून तयारी चालू आहे. आता ब्रेकफास्ट करायचं आहे, पण इथे ना हायवेला गाड्या उभ्या आहेत कंटिन्युअसली. काय माहिती काय झालं हायवेला, बघावं लागेल. गुड मॉर्निंग. ही आहे आपली गाडी इकडे. इकडे आहे ना कंटिन्युअसली एका मागे काही गाड्या आहेत ना चालल्यात. ट्रॅफिक लागलं ना गाड्यांची, मागे गाड्या चालल्यात. ते ह्या हॉटेलच्या पुढे जिथे गाडी चार्जिंग केली ना तिथे ट्रॅफिक लागलं. तिथे ॲक्सिडेंट झाला सकाळी पहाटेला 6-6:30च्या दरम्यान, आणि आता वाजले 8:30. त्याच्यामुळे हे ट्रॅफिक लागलं इथे. ही एवढीच ट्रॅफिक आहे. मी पण मॅपवरती बघितलं, एवढीच ट्रॅफिक आहे मागे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही निघालो सुरतला. चला परतीचा प्रवास सुरू करतोय आणि आता सुरतसाठी निघालोय. गाडी कालच फुल चार्ज केली होती. आता इकडून इकडं मागे सांगितलं ना ते ऍक्सिडेंट झालेलं, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागलेली. तर आता इथून आहे ना बाजूनेच्या रोडने काढणार. 154 तिकडे आहे ना तो बघा, तिकडे हायवेला ट्रॅफिक होते ना, आपल्या रोडने निघालो. हॉटेलवाल्याने सांगितलं की हा आतला रोड आहे ना, हा हायवेलाच टच होतो पुढे जाऊन, तर मग ह्या रोडने निघालो. Turn right to stay on Swaminarayan Road. स्वामीनारायण रोड तिथपर्यंत ट्रॅफिक हे झाली असणार, क्लिअर झालेली असणार. हां ते बस. आणि ते एरोप्लेन तेच दाखवायचं होतं, पण आता हे ट्रॅफिक ऍक्च्युली ते रेस्टॉरंट आहे, त्यांनी रेस्टॉरंट बनवलं. रात्री मी पूर्ण जाऊन जरा डिटेल मध्ये बघितलं. रेस्टॉरंट आहे. रेस्ट्रो हायवे नाही, हॅकवे, हॅकफ्लाय रेस्ट्रो. आली वाटतं ट्रेन. तिकडे हे झालं होतं ऍक्सिडेंट. Turn left onto National Highway 48, National Highway 64. काय माहिती नाही. अरे ते बघ तिकडं आडवा झाला ना. Continue on National Highway 48 for 2 kilometers. दिसतंय का? Madam Bandi. Hello. Airplane. Come. Karabas.
हे इकडं झालेलं आहे ॲक्सिडेंट, त्याच्यामुळे हायवे आहे ना जाम झालेला हा पूर्ण. याच्या पुढे पूर्ण हायवे खाली आहे. हा बघा. सिटी स्कॅन कोणती तरी आहे ना नदी आहे ही. का फिनिश कर. सुरत सिटीमध्ये आता एंट्री मारतोय. सरळच आहे, तिकडं बोर्ड पण होता. सो मी पण फर्स्ट टाइम आलोय सुरत सिटीमध्ये. मला पण माहिती नाही की सुरत सिटी कशी आहे, हे सुरत कशी आहे. आता तरी मोठे लॉन तिथे वेडिंग वगैरे होतात ना ते चालू आहे, तेच आहेत. आणि शेती आहे. समोरून मे बी सूर्यप्रकाश येतो तर दिसतंय की नाही काय माहिती नाही. मला पण एवढं ना. हॅलो फ्रेंड्स, टोरेंट पॉवरची चार्जिंग स्टेशन. ॲक्च्युली इथे काय आलो सुरत सिटीमध्ये, मी दाखवतो. हे बघा सुरत सिटीमध्ये, ही सुरत सिटी आहे. सुरत सिटीमध्ये बाजूलाच आहे ना, आजूबाजूला हे चार्जिंग स्टेशन तर आहेच. ही आपली गाडी चार्जिंग स्टेशन सुद्धा आहेत. हे सर्व आहेत ना टेक्स्टाईल मार्केट आहे. ही जे आहे बघा टेक्स्टाईल मार्केट आहे ना समोर, हे टेक्स्टाईल मार्केट. हे इकडे पण टेक्स्टाईल मार्केट आहे. आता तिकडे जाऊन आहे ना थोडीशी पर्चेसिंग वगैरे करू आणि इकडेच जेवण करू. आणि तेवढ्याच वेळात आहे ना आपला हे कंप्लीट करून टाकूया, चार्जिंग पण कंप्लीट होऊन जाईल. सो दोन्ही कामं आपली एकत्र होतील. हाय हाय मित्रांनो, एक काय झालं आहे, आज संडे तर सुरत बंद असतं, मार्केट बंद आहे. पण एक बॉम्बे टेक्स्टाईल ओल्ड आणि न्यू हे दोन्ही आहे. तर बॉम्बे टेक्स्टाईल कदाचित चालू असेल, तर तिकडे आपण जाऊ. गाडी आता समोर आहे ना चार्जिंगला आहे. आणि 12 रुपये पर किलोवॅट चार्जिंग, म्हणजे खूप कमी आहे 12 रुपये पर किलोवॅट. तर स्टॅटिकच्या ॲपवरून वगैरे ना ऑप्शन भेटलेला. टोरेंट गॅसची चार्जिंग होती, त्याच्यामुळे तिकडे चार्जिंगला गाडी लावली आता. आणि ना पहिलं बोललं जेवण करून घेऊया आणि मग गाडी चार्ज झाली ना तर जाता जाताच मार्केट बघेल ते, आणि तसंच तिकडून घरच्यासाठी निघेल. म्हणजे कसं आपला टाईम पण वाचला. तर हे टोरेंट गॅसचे आहे ना, खरंच बरं आलं, टाईम वाचला. आता आम्ही आहे ना इकडे आलो आहे कपडा मार्केट, न्यू बॉम्बे टेक्स्टाईल. न्यू बॉम्बे टेक्स्टाईलमध्ये. तर न्यू बॉम्बे आणि आपली गाडी तिकडं पार्क आहे. ओके, तर न्यू बॉम्बे टेक्स्टाईलमध्ये एक मिनटं गाडी आहे ना लॉक करतो. एकदा बघूया, सावली भेटली मस्त तिकडं. हां, आता हे लोक कुठे गेले आहेत ना, न्यू बॉम्बे टेक्स्टाईलमध्ये. इकडे आहे ना मार्केट, कपड्यांचा रेट बघूया की किती आहे काय वगैरे. हे आमचे फेस कसे झाले. शॉपिंग ॲक्च्युली काय नाही आहे सुरतमध्ये. रविवारी तर येऊच नका, रविवारी बंद असतं. आणि आम्ही बघितलं रविवारी आहे ना हे न्यू बॉम्बे मार्केटच्या बाजूलाच उभं आहे. पण जर मुंबईवाले आहेत ना तर ऑलमोस्ट सेम प्राईस आहे, तर काही डिफरन्स नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यानुसार आहे ना आयडिया करा. आता 3 तास आहे इकडून नवागामजवळ, तिकडे चार्जिंगला जाईल. 3 तास लागणार, 7:30 तर निघतो इकडे. म्हणजे सुरतमध्ये आम्ही ऑलमोस्ट 3.5 तास गेले इथे. सो आता आम्ही सुरत सोडतोय, सुरतमधून एक्झिट मारतोय. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. सो आम्ही ना येताना आहे ना हॉटेल विला गेट आहे ना तिथे चार्जिंग केलेली, तिथे पण फ्री झालेली. MG मोटर्सच्या MG बाय ई हब या चार्जरने, सॉरी या ॲपने.
आणि आता आहे ना त्याच्या अपोजिट साईडला हॉटेल ग्रँड हवेली, म्हणजे गुजरातवरून अहमदाबाद किंवा वडोदरा सुरतवरून मुंबईला जाताना ह्या साईडला मुंबई आहे, जाताना हॉटेल ग्रँड हवेली आणि मुंबईवरून अहमदाबाद सुरत वडोदरा साईडला जाताना हॉटेल बिलाड गेट हे ऑप्शन आहे. ह्या दोन्ही वरती चार्जर आहेत आणि चार्जरचे आता कॉस्टिंग काहीच नाही सांगू शकत कारण फ्री आहे ही चार्जिंग, म्हणून मी खास इकडेच थांबलो. आणि या हॉटेलचा आहे ना ॲम्बिशियस खूप चांगला आहे. हे बघा एकदम मस्त आहे. इथे खेळायला ना लहान मुलांसाठी खेळण्यासाठी हे बघा काय काय ऑप्शन आहे. हे बघा खेळायला आहे, त्याच्यानंतर आहे ना सानिध्य पण तिकडे खेळतोय. लहान मुलांचं ऑप्शन भरपूर आहेत खेळायला. आता इकडे जेवण करायचं आहे की नाश्ता करायचा आम्ही काहीतरी बघू, पण मस्त एकदम आहे ना सजवलं आहे हॉटेल. आणि सानिध्य इकडे खेळतोय त्याच्या फ्रेंड, त्याला एक फ्रेंड भेटलाय सानिध्य खेळतोय. हे बघ सानिध्य सांभाळून सांभाळून. जंप करायला गेला सानिध्यावर. जा वरती. हे सानिध्य इकडे खेळतोय आणि वरती जायला घाबरतोय. ए जा ना, उसको लेके जा ना, ये डरता है. तो तयार आहे घेऊन जायला, पण सानिध्य जात नाही. तेव्हा जा ना, ते दादा गेला वरती. ये डरतो. जा जा दादासोबत. जा वरती. त्याचा हात पकड, दादाचा हात पकड. हा जा गेला. या येस, गुड बॉय. ये हा पोरगा पण चांगला आहे, त्याला घेऊनच खेळतोय. ये. जा जा दादासोबत. सानिध्य तिकडे खेळतोय जम्प त्याचा फ्रेंड. आणि हे हॉटेलचं ॲम्बिशियस हॉटेल छान आहे. हॉटेल ग्रँड हवेली सारखंच आहे एकदम फुल. हे लाईटिंग वगैरे आहे ना, इथे लाईटिंग वगैरे सगळीकडे केलेलं आहे. आणि इकडे ना डिनर सेट आहे, म्हणजे ओके इथं खायला बसू शकतो. इथे एक ऑप्शन आहे ॲक्वाडाईन, त्याला ॲक्वाडाईन बोलतात आहे. तर ना तुम्ही येत असाल ना तर हा ऑप्शन हा आहे. टीव्हीसाठी तर माझ्यासाठी मला भेटलाच, पण हावाला पण आहे ना सगळं आहे. इकडे बँक्वेट हॉल आहे आणि इकडे हे आहे. आत्ता वाजले 7:30. आम्हाला हे बघा आतमध्ये आहे ना ॲम्बिशियस आहे असं, आतमध्ये आहे ना मस्त आहे असं डायनिंग ॲम्बिशियस असं. इकडे ग्रुप फास्ट फूड आहे, इथे फास्ट फूड आहे साईडला. इथं हॉल आहे, हे त्याचं हॉटेल आहे. हॉटेल इथे इकडे बँक्वेट आहे आणि इथे जेवायला. आता आम्ही जेवायला बसलो इकडे, खाऊन गेल जेवण. तर एक चांगला ॲम्बिशियस आहे, मस्त आणि क्लीन पण आहे तेवढं. आता वॉशरूम वगैरे ना जाईल आणि बघतो वॉशरूम कसं आहे. चला जेवण वगैरे झालं आमचं, आता निघतोय इकडून. ॲक्च्युली चार्जिंग लवकर झाली यावेळी, एवढ्या रेकॉर्डिंग एवढी दिसणार नाही. ही महाराष्ट्र आणि गुजरातची काय बोलतात बॉर्डर चेक. गुजरात ड्राय स्टेट आहे ना, त्यामुळे काय दारू वगैरे नेणं हे ते वगैरे अलाउड नाही. ते राईट साईडला बघ ते आता महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये चाललेत ना ट्रक, तिकडे चालले चेकिंग त्यांची. अजून आम्हाला 127 किलोमीटर जायचंय आणि ऑलमोस्ट 1 वाजतील. आज पहिल्यांदा असं झालं की चार्जिंग फर्स्ट झाली आणि जेवण नंतर आलं. Continue on National Highway 48 for 18 kilometers. रोडची कंडिशन आहे ना खराब आहे, पण म्हणजे काही असे आता चांगला रोड आला पटकन ना असा तो खड्डे येतात मोठे मोठे, तेव्हा रोडची कंडिशन खराब आहे.
मित्रांनो, हा व्हिडिओ आहे ना खास याच्यासाठी बनवतोय की टोल घेतात आहेत. टोलचे पैसे 60 रुपये 85 रुपये 80 रुपये लोक घेतात आहेत टोल. पण एवढे रोड खराब आहे ना, एवढे रोड खराब आहेत, मोठे मोठे खड्डे आहेत. आता आहे ना जस्ट थोडा वेळ अगोदर हे बघा टोलच्याच इकडे हे बघा खड्डा, हे हल्ली ना गाडी. माझा टायरचा व्हील कॅप साईडला गेला, खड्ड्यावरून गाडी गेली. नशीब गाडी आहे ना स्लो 60-70च्या स्पीडलाच होती, त्याच्यामुळे बोलतात ना की टायरवरती काही इश्यू नाही झाला. टायर वगैरे चेक केला, टायर व्यवस्थित आहे. आणि पण टायरचं जी कॅप असते ना ती अंधारात कुठेतरी गायब झाली. गेलेलो चेक करायला पण भेटली नाही. आणि त्याच तिकडे ॲक्च्युली व्हिडिओ काढायला पाहिजे नव्हतं असं वाटतंय, कारण तिकडे आहे ना ऑलमोस्ट सगळ्यांच्याच गाड्या, ट्रक, मोठ्या गाड्या, छोट्या गाड्या, सगळ्या गाड्या आहेत ना तिथे आहे ना खड्ड्यात जातच होत्या. कारण तो खड्डाच असा होता की तो दिसत नव्हता. हे बघा हे खड्डे आहेत आणि याचे टोल घेतात. गाडी 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 हे बघा आता पुन्हा ह्या रोडवरती जातो. हे बघा कसा रोड आहे बम्पी. ह्या रोडचे ना टॅक्स काय टोल घेतलाय आता 80 रुपये टोल. Continue on National Highway 48 for 31 kilometers. सेंट्रल गव्हर्नमेंट कडून हा टोल वगैरे घेतला गेला. मध्येच एकदम खराब रोड आहे तो. इकडून चान्स तरी आहे की असं तिकडं नाही करताय. बघ आता हा अडकला. बाईकवाल्यांसाठी ते बेस्ट आहे. एकच गाडी जाऊ शकते. आणि समजा जर चुकून जर त्या गाडीला काय त्या दिवशी आपण 2 ह्याच्यामध्ये अडकलो होतो, काजावरती त्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून लोक खालून चालले. आणि पुढे जाऊन खालचे वाले पण हे झाले होते. येताना म्हणजे मुंबई गुजरात हायवे नाहीच आहे चांगलं नॅशनल. लेफ्ट साईड आणि राईट साईड याच्यामध्ये किती अंतर आहे. म्हणजे जर समजा चुकून राईट हा जो रोड बनतोय किंवा बनलाय म्हणजे रोड सुरू झालेला आहे, त्या रोडला जर काही प्रॉब्लेम झाला किंवा आम्हाला येताना झाला होता असा प्रॉब्लेम, असा जर प्रॉब्लेम झाला, आता तरी समांतर आहे, मग अशी एवढे खड्डे आहेत ना उताराला, असे बेकार खड्डे येतात. जर काही प्रॉब्लेम झाला तर मग लेफ्ट साईडला माणूस ती गाडी घेऊन कसं काय जाणार. छोटे गाड्यांचं काहीच ऑप्शन नाही आहे. प्रत्येकजण थार घेऊन तर नाही ना फिरत आहे. ट्रकवाले तरी ते जातात वाकडे तिकडे करून, कारण ते खूप मोठे मोठे असतात. एंट्री मारली आणि गुगल मॅपने ॲज युजल ठाण्यावरून न दाखवता, ठाण्यावर नाही का तो रोड न दाखवता आता JVLR रोडला निघतो इकडं. JVLR मधून 10 मिनिटावरती पोहोचतो. Use the left two lanes to take the exit toward Jogeshwari, Vikhroli Link Road. तर ठाण्यावाला रोड ट्रॅफिक दाखवत होता म्हणून आहे ना इकडून ऑटोमॅटिकली तो रिकमेंड केला की इकडून जावा. आम्ही वेस्टर्न वगैरे आता जोगेश्वरी वगैरे करून JVLR मधून निघतोय.
Turn right onto Kanjur Village Road, then turn left. लाईटिंग काढलंय ना. Turn left. In 200 meters, turn left. ऑटोमॅटिकली हे ओपन होतो. स्कॅनर आहे ना त्याच्यामुळे. बघितलं ना, त्यांनी काय बटन दाबलं नाही, आपण सबकाने उचलो, त्यांना माहिती पण नाही. Turn left, then you will arrive at your आज destination. एक पण गाडी नाही बाहेर. Welcome home. हे हाय मित्रांनो, आपण आहे ना, मी 13,516ने स्टार्ट केले होते आणि 14,745 ही आपली एंडिंग रीडिंग आहे. एवढी आपली गाडी चालली. आणि गाडी आहे ना, गाडीवरती बघा धूळ केवढी साचले. हे धूळ घाण झाली पूर्ण. बाहेर थंडी होती त्याच्यामुळे ना धुकं वगैरे पडली होती. वापी आणि वलसाड नाही, वापी, त्याच्यानंतर नवगाम वगैरे ना तिकडे धुकं होती. हां, त्याच्यामुळे दुकानमध्ये ना ओलावा पकडलेला. वेल, आजच्या ब्लॉगला इकडेच एंड करतो आणि ह्या आपल्या टूरचा पण एंड इकडेच करतो. सो ऑलमोस्ट 1200 किलोमीटरच्या आसपास ट्रिप झाली आणि त्याचे टोटल किती चार्जेस होईल ना, मी आता कॅल्क्युलेट करून सांगेल तुम्हाला. ह्याच आपल्या ब्लॉगमध्ये सांगेल आणि मग त्याच्याने कळेल की किती बेनिफिट झाला. कारण 3 ठिकाणी फ्री चार्जिंग भेटली, त्याच्यामुळे तो बेनिफिट तर याच्यामध्ये काउंट होईलच चांगला. ठीक आहे, चला बाय, गुड नाईट. आणि ब्लॉगला नक्कीच बघा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सर्वांसोबत शेअर करा चॅनलला. ओके, बाय. सो टोटल कॉस्ट झाली 1886 रुपये, ज्याच्यामध्ये 3 फ्री चार्जिंग भेटले आणि ही कॉस्ट आहे फॉर चार्जिंग. आणि टोटल जे टोल झाला, टोलचा 1000 रुपये 45 पैसे असे टोलची प्राइसिंग आली. सो हे जे चार्जरचे जे कॉस्ट आहे 1886, हे 1300 किलोमीटरच्या आसपास झाले. म्हणजे 1300 किलोमीटर पकडू शकतो, 1300 किलोमीटर झाले, त्याचे झाले ते एवढे चार्जेस. 1300 किलोमीटरला 1846 चार्जिंग कॉस्ट, म्हणजे चांगले भेटले, चांगले, गुड, आपण मी चांगलं बोलू शकतो. आणि हीच जर कॉस्ट CNGमध्ये केली असते, ज्याच्यामध्ये 28चा ॲव्हरेज पकडला. मारुती सोडून दुसऱ्या कोणत्याच व्हेकलमध्ये 28चा ॲव्हरेज भेटत नाही. टियागोमध्ये भेटतो CNGमध्ये, तो एक वेगळा बेनिफिट आहे. टियागोमध्ये भेटतो जर काढला तर, नाहीतर त्याच्यात पण नाही भेटत. तरी पण ती कॉस्टिंग जास्त होते, 3800च्या आसपास ती कॉस्टिंग होते, म्हणजे ऑलमोस्ट डबल होते CNGमध्ये. आणि CNGमध्ये मॅन्युअल ऑप्शन आहे. फक्त टाटामध्ये टियागो आणि टिगॉर ह्या 2 गाड्यांमध्येच ऑटोमॅटिक ऑप्शन आहे, पण त्यांचं ऑटोमॅटिक आपण EV सोबत कम्पेअर करूच नाही शकत. सो तसंच तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचा भाव काढला तर 6000 रुपयाच्या आसपास डिझेल आणि 8000 रुपयाच्या आसपास पेट्रोल, 5,500-6,000 रुपये डिझेल आणि 7,500-8,000 रुपये पेट्रोल एवढा कॉस्टिंग लागेल. पण तीच सर्व आपण 1886मध्ये कवर केला. जे टोल चार्जेस आहेत ते सर्वांना कॉमन असतात, त्याच्यामुळे ते कन्सिडरच नाही करायचे. फक्त चार्जिंगचे जे आहेत कॉस्ट ती व्हॅरी झाली इकडे, त्याच्यामुळे चांगला टूर झाला. ओके.